ही कोणती भाजी आहे? ही भाजी कुत्रेसुद्धा खाणार नाहीत, असे म्हणत विनयने रागाने भाजीचे भांडे उचलून जमिनीवर फेकले. डायनिंग हॉलमध्ये सर्वत्र भाजी पसरली. 5 वर्षांचा छोटा सोनू घाबरला आणि आईला बिलगला. स्नेहलही त्याच्या रागाच्या भीतीने थरथरू लागली. ती घाबरत म्हणाली, तुम्ही का रागावताय? मी दुसरी भाजी बनवते. तो डोळे मोठे करत म्हणाला, तुझ्या हाताने बनवलेली शेणासारखी भाजी मी खाणार नाही. मी बाहेर जात आहे. बाहेरच मी जेवण करून येईल. असे म्हणत तो घराबाहेर पडला. गाडी सुरू करेपर्यंत स्नेहल त्याच्या मागे गेली आणि त्याची माफी मागत होती. परंतु विनय इतरांसमोर त्याच्या पत्नीला रागावू लागला. स्वयंपाकघरातील कामं संपूनही स्नेहल एक क्षण पण आनंदी नव्हती. ती एक स्त्री होती म्हणून तिला तिचा पती मूर्ख समजत होता. तिच्या पतीला काय झाले ते ती समजू शकली नाही. विनयने त्याच्या मैत्रिणीला फोन केला, तू घराबाहेर तयार होऊन थांब. चल आपण आज हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. विवाहित असूनही तो त्याच्याच कार्यालयातील एका कर्मचारी सुजाताच्या प्रेमात पडला होता. त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेली सुजाता त्याला आवडली होती. विनय कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत होता. सुजाता त्याच्या पदामुळे त्याच्यावर प्रभावित झाली होती. विनयला मासिक पगार 2 लाख रुपये होता. महागड्या हॉटेलमध्ये जेवण, महागडी गाडी चालवायची त्याला खूपच आवड होती. डायनिंग हॉलमध्ये पसरलेली भाजी साफ करायला स्नेहलला 1 तास लागला. मग तिने सोनूला दूध प्यायला दिले आणि स्वतः न जेवता झोपी गेली. रात्री 12 वाजता विनय घरी आला. तोपर्यंत तिला जाग आली. तो तिच्याशी न बोलता शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करू लागला. हे तिने पाहिले. स्नेहलला त्याला काहीतरी विचारायचं होतं, काहीतरी बोलायचं होतं. पण आजकाल तिला त्याची भीती का वाटू लागली हेच कळत नाही. स्नेहल ही गरीब कुटुंबातील मुलगी होती. मामाच्या घरी फक्त एक विवाहित भाऊ आणि वृद्ध आई होती. ती माणसं कसं तरी त्यांचं आयुष्य जगत होती. 12 वर्षांपूर्वी स्नेहलचे विनयसोबत लग्न झाले तेव्हा तोही बेरोजगार होता. त्यावेळी तो स्नेहलच्या सौंदर्याने आकर्षित झाला होता. जेव्हा ती लग्न करून त्याच्या घरी आली तेव्हा त्याचं तिच्यावर प्रेम होतं. आजकाल स्नेहल जुने दिवस आठवून जगत होती. काय ते दिवस होते. पैसे कमी होते पण आयुष्यात खूप प्रेम होतं. आज तिला भूक लागली होती म्हणून झोप येत नव्हती. तिचे मन अस्वस्थ होत होते. तिने मन घट्ट करून विनयला विचारले की तू माझ्याशी असं का वागत आहेस? तिच्या या प्रश्नाने त्याला धक्काच बसला. असे म्हणतात की चोराच्या दाढीत पेढा दडलेला असतो. तो रागाने तिला म्हणाला, मी कसा वागत आहे? तू स्वतःच तुझी लक्षणं बघ. तू काय करत आहेस? मी तुला कंटाळलो आहे. तेव्हा ती खिन्नपणे म्हणाली, तू मला कंटाळला आहेस ना? हे ऐकून तो सावध झाला आणि म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे? स्नेहल म्हणाली, मी फार शिकलेली नाही पण मी मूर्खही नाही. विषय टाळण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला, मी आता खूप थकलोय आणि दमलोय. आता मला झोपू दे. एवढ्या रात्री उशिरा माझा मेंदू खाऊ नकोस. स्नेहल म्हणाली, तुम्ही जी भाजी खाल्ल्यावर बोटं चाटायचे तीच भाजी आज तुम्हाला शेणासारखी कशी दिसू लागली? मला जाणून घ्यायचे आहे. तुम्ही बाहेर जेवले आहात पण मला भूक लागली आहे. मला झोप येत नाही. तो चिडून म्हणाला, तुझी भाजी मला आवडत नाही. मला सुटका हवी आहे तुझ्याकडून. मला घटस्फोट हवा आहे. घटस्फोट हे नाव ऐकताच स्नेहलच्या हृदयात एक गडगडाट झाली. तिचे हृदय धडधडले. तिच्याकडे काही बोलायला शब्दच उरले नाही. तरीही ती हिंमत एकवटून म्हणाली, या क्षणी तू मला इथून सोडून जाण्यास सांगत आहेस. मला तुझी जास्त गरज कुठे आहे? असं म्हणतात की गरज संपली की माणूस निर्लज्ज होतो, स्वार्थी होतो. त्याच्यासमोर इतरांच्या भावनांना किंमत नसते. तो निर्लज्जपणे म्हणाला, मला दुसरं कोणीतरी सापडलं आहे. आता मला आयुष्यभर तिच्यासोबतच राहायचे आहे. मला एकटं सोड, नाहीतर मी तुला माझ्या आयुष्यातून बळजबरीने हाकलून देईन. विनय हे सांगत नव्हता तर त्याला पकडलेली चेटकीन ते सर्व त्याला बोलायला लावत होती. मग ती दुःखी होऊन म्हणाली, मी सोनूसोबत कुठे जाऊ? तो तिच्यापासून इतक्या लवकर सुटका करून घेतोय. हे पाहून तो उत्साहात म्हणाला, मी इतका वाईट नाही. मी तुला घरोघरी भटकायला सोडेल. मी तुला स्वतंत्र घर घेऊन देईन आणि दर महिन्याला 20,000 रुपये देईन. घटस्फोटाच्या कागदावर तू फक्त तुझी सही कर. स्नेहल म्हणाली, पण घटस्फोट घेणे आवश्यक आहे का? मला इथेच राहू द्या. घटस्फोट न घेता तुम्ही तिच्यासोबत राहा. मी समाधानी राहील. तो म्हणाला, सुजाता म्हणते, जोपर्यंत मी तुला घटस्फोट देणार नाही तोपर्यंत ती माझ्याशी लग्न करणार नाही. माझ्यासोबत ती राहणार नाही. तुला मला घटस्फोट द्यावाच लागेल.
तेव्हा स्नेहल म्हणाली, ठीक आहे, कागदपत्रे आणा, मी सही करून तुम्हाला कायमचंच या नात्यातून मोकळं करेन. जर एखादी व्यक्ती मनापासून माझीच नसेल तर त्याच्यासोबत बळजबरीने जगून तरी काय उपयोग. मग ती झोपली. विनयला त्याची इच्छा पूर्ण झाली आहे असे वाटत होते. त्याने खोलीतून बाहेर पडून सुजाताला फोन केला आणि तिला आनंदाची बातमी दिली. स्नेहलने तिच्या पतीवर कधीच संशय घेतला नाही आणि त्यामुळे तिचा नवरा अविश्वासू असेल असे तिला वाटले नव्हते. विनयला पुढच्या आयुष्याची चिंता होती आणि तो घटस्फोटाच्या प्रक्रियेत जास्त व्यस्त होता. त्या दिवसापासून दोघे पण एकमेकांना बोलत नाहीत, कारण स्नेहल आता वेगळ्या खोलीत झोपू लागली. सकाळीसुद्धा स्नेहलने विनयला काहीच सांगितले नाही. तिची आई, भाऊ आणि तिची मैत्रीण तन्वी त्यांच्याशिवाय या जगात तिचं कोणीच नव्हतं. एक दिवस तिने तन्वीला फोन केला. मग सगळी परिस्थिती तिने तन्वीला सांगितली. तन्वी रागाने म्हणाली, तो तुझ्यासोबत असं करू शकत नाही. तू त्याला अजिबात घटस्फोट देऊ नकोस. आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढू. मी तुझ्या पाठीशी आहे. तन्वी, मला तुझी साथ हवी आहे, पण असे नाही. तू मला एकटीला उभं राहण्यास मदत कर. विनयची सुटका होऊ दे. जो माझा नाही त्याच्यासोबत मी राहू शकत नाही. तन्वी म्हणाली, तुझ्यासाठी माझा जीवही उपलब्ध आहे. मी बोलते तसे तुला करायचे आहे. तन्वी म्हणाली, स्नेहल, तुझ्यासाठी माझ्या घराचे आणि पार्लरचे दरवाजे उघडे आहेत. मग तो दिवस आला. विनय घटस्फोटाची कागदपत्र घेऊन आला. सोबत एका छोट्या घराची कागदपत्र होती, जे घर तो स्नेहलच्या नावावर करणार होता आणि दरमहा 20,000 रुपये देण्याचा करारही त्याने केला होता. त्या दिवशी सुजाताही सोबत होती. स्नेहल सामानाच्या नावाने छोटी बॅग घेऊन घरातून जात होती. विनयने घटस्फोटाची सर्व कागदपत्र स्नेहलकडे दिली. स्नेहलने सर्व कागदपत्र न वाचता त्यावर सह्या केल्या. तेव्हा विनय म्हणाला, ही त्या घराची कागदपत्र आहेत, जे घर मी तुला देत आहे आणि त्याचसोबत दरमहा 20,000 रुपये देण्याचा करारही आहे. तो म्हणाला. तेव्हा स्नेहल म्हणाली, माझी एक शेवटची इच्छा आहे. तुम्ही ती पूर्ण कराल का? घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या झाल्या होत्या. तो म्हणाला, तुझी शेवटची इच्छा पण सांग. स्नेहल म्हणाली, माझ्याजवळ ये, मला तुला शेवटचं भेटायचं आहे. विनय तिच्या जवळ गेला. सुजाता डोळे विस्फारून सगळं काही पाहत होती. विनय तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. करवा चौथच्या दिवशी जसं उभा राहायचा तसंच अगदी उभा राहिला. मग स्नेहल चाळणीतून त्याच्याकडे बघू लागली. तेवढ्यात अचानक स्नेहलने विनयच्या तोंडावर थुंकले. थुंकताच विनयचा चेहरा पांढरा झाला. दूर उभा असलेल्या सुजातालाही धक्का बसला आणि ती स्नेहलकडे पाहू लागली. मग आज पहिल्यांदा विनयला स्नेहलची वेगळी बाजू दिसली. ती रागाने म्हणाली, आज मला फक्त तुझाच नाही तर स्वतःचाही तिरस्कार वाटतोय. मी तुझ्यासारख्या माणसाची बायको का होते? तू दिलेल्या या घरावर आणि तुझ्या तोंडावर मी थुंकते. स्नेहलने विनयला चापट मारली. ती म्हणाली, तुझे 20,000 रुपये महिना मला खर्च नकोय. मी भीक मागेन, पण तुझ्यासारख्या अविश्वासू माणसाच्या कमाईने माझ्या मुलाला वाढवणार नाही. तो डोकं खाली करून उभा राहिला. ती सुजाताकडे गेली आणि म्हणाली, तू खूप सुंदर आहेस. तू प्रयत्न केला असतास तर तुला सुंदर आणि कमवता मुलगा सापडला असता. परंतु तू अशा व्यक्तीची निवड केली आहेस, ज्याला इतक्या वर्षानंतरही आपल्या पत्नी आणि मुलाचा अभिमान नाही. ते तुझा कसा होईल? असे म्हणत स्नेहलने तिची बॅग उचलली आणि मुलाचं बोट धरून ती त्या घराबाहेर पडली. स्नेहल निघून जातात सुजाता म्हणाली, तू तुझ्या बायकोला सोडलं नाहीस. ती तुला सोडून गेली आहे आणि त्यासोबत माझेही डोळे आता उघडले आहेत. आता तुझी सगळी संपत्ती माझ्या नावावर झाल्यावरच मी तुझ्याशी लग्न करेन. विनय म्हणाला, तू काय म्हणत आहेस? तू माझ्यावर प्रेम करतो तर सर्व प्रॉपर्टी तू माझ्या नावावर कर. पण उद्या तू माझ्याशी लग्न करण्यास नकार दिलास तर मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवणार? सुजाता रागाने पाय आदळत तिथून निघून गेली. आता त्या घटनेला 20 वर्षे उलटून गेली आहेत. आज स्नेहल एक मोठी ब्युटिशियन बनली आहे आणि तिचे अनेक शहरांमध्ये ब्युटी पार्लर्स चालतात. स्नेहलचा मुलगा सोनूचेही आता लग्न झाले आहे. इथे विनय अजूनही एकटाच राहतो. खूप प्रयत्न करूनही तो सुजाताला पटवू शकला नाही. तसेच घटस्फोटाची कागदपत्रही त्यांनी न्यायालयात सादर केली नाहीत. कायदेशीररित्या स्नेहल अजूनही त्याची पत्नी आहे. तिची समजूत घालण्यासाठी तो अनेक वेळा स्नेहलकडे गेला, पण ती परत आली नाही. कारण काही लोक खूप स्वाभिमानी असतात. एकदा ते हरवले ते पुन्हा सापडत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, पटकन आपल्या मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.